नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट मेदूवडा. उडदाच्या डाळीपासून हा आपण मेदूवडा बनवणार असलो तरीही उडदाची डाळ भिजत घालायची गरज नाही आहे. अगदी सॉफ्ट जाळीदार असा मेदूवडा या रेसिपीने तयार होतो. तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी 1 कप उडदाची डाळ घेतली. आता ही डाळ मी आधीच स्वच्छ करून घेतली. तर ही डाळ आधी धुवून घ्यायची आहे. तर डाळ या बाउलमध्ये अशी काढून घेतले. नंतर यामध्ये पाणी घालून ही डाळ स्वच्छ धुवून घेतले. म्हणजे यामध्ये जी पावडर असते ती सगळी निघून जाईल आणि डाळ स्वच्छ होईल. तर अशा प्रकारे मी ही डाळ 2 ते 3 वेळा धुवून घेते आणि नंतर याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. तर इथे पहा, डाळ मी 2 ते 3 वेळा धुवून घेतली आणि या चाळणीमध्ये काढून घेतले. म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि डाळ ड्राय होईल. तर पहा, ही डाळ आता मी या एका सुती कापडावरती पसरवून घेते आणि ही डाळ आता पॅनच्या हवेखाली रात्रभर सुकवून घ्यायची. तर अशी ही डाळ मी सुकवून तयार करून घेतले. आता ही आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही उन्हामध्ये जर ही डाळ सुकवून घेतलीत तर तुम्हाला अशी ही पॅनमध्ये गरम करायची गरज नाही आहे. तर ही मी डाळ आता थोडीशी गरम करून घेते. अगदी 1 ते 2 मिनटं डाळ गरम करून घ्यायची. म्हणजे याच्यामध्ये जर मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि आपण जे प्रीमिक्स बनवणार आहोत ते जास्त दिवस टिकायला मदत होईल. तर अशी ही डाळ पहा मी गरम करून घेतले. आता ही थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर ही डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आता ही अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे. अगदी फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे. तर पहा, ही मी वाटले आणि अगदी बारीक पावडर याची तयार झाली आहे. तर हे आपलं प्रीमिक्स तयार आहे. हे आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये असं स्टोअर करू शकतो. तुम्ही फ्रीजमध्ये हे 2 महिनेसुद्धा व्यवस्थित स्टोअर करू शकता. तुम्ही जर हे बाहेर स्टोअर करणार असाल तर यामध्ये एक असं तमालपत्र घालून ठेवायचं. म्हणजे हे 1 महिना व्यवस्थित टिकतं. एअरटाईट कंटेनरमध्ये हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तर हे आपलं प्रीमिक्स तयार आहे. यापासून मेदूवडे कसे बनवायचे ते आता आपण पाहूया. तर आता ह्या सगळ्या पावडरचे मी मेदूवडे तयार करणार आहे. तर ही आता पूड आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि अर्धा चमचा जिरं घालायचे. तर मीठ आणि जिरं तुम्ही प्रीमिक्समध्ये सुद्धा घालून ठेवू शकता. यानंतर यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. लहान मुलांसाठी बनवणार असाल तर मिरची नाही घातली तरी चालेल. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे. तुम्हाला कांदा आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल. यानंतर किसलेलं आलं घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. तर यामध्ये सगळं साहित्य घालून झालं आहे. आता यामध्ये पाणी घालूया. तर थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हातानेच हे आपण मळून घेऊया. तर पहा, हे असं सॉफ्ट असं सैलसर मळून घेतलं आहे मी. तुम्ही जर हे प्रीमिक्स बनवून ठेवलं तर कधीही जेव्हा तुम्हाला मेदूवडे खायचे असतील तर झटपट अशा प्रकारे तुम्ही बनवून तयार करू शकता.
तर हे पीठ आता मळून तयार आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. पहा, हे असं आपल्याला हवं आहे. सॉफ्ट आहे. तर हे आता आपण झाकून अर्धा तास असंच बाजूला ठेवून देऊया, म्हणजे डाळ फुलेल आणि आपले मेदूवडे अगदी परफेक्ट बनतील. आता 30 मिनटं झाल्यात. आपण पाहूया हे. तर तुम्ही पाहू शकता हे आधीपेक्षा खूपच घट्ट झालं आहे. डाळीने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे आणि छान फुलले डाळ. तर यामध्ये आता आणखी पाणी घालावं लागेल. तर आणखी थोडं थोडं पाणी इथे मी घातलं आहे आणि हे असं सॉफ्ट करून घ्यायचं. तर पहा, हे असं अगदी सैलसर पीठ तयार करून घेतलं आहे मी. असं याचा आपल्याला वडा बनवता आला पाहिजे. पहा, तर आता हे पीठ तयार आहे. आता आपण मेदूवडे बनवायला सुरुवात करूया. तर पहा, असं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि लिंबा एवढा छोटा गोळा हातावर घ्यायचा. पाणी लावलं की अजिबात हे पीठ चिकटत नाही हाताला. आणि असं गोळा बनवून पहा, असं दुसऱ्या हाताला पण पाणी लावून घेतलं मी आणि बोटाला असं पाणी लावून मध्ये असा होल तयार करून घ्यायचा. पहा, परफेक्ट मेदूवडा आपला तयार झाला आहे. आकार मस्त आला आहे पहा. तर आता आपण मेदूवडा फ्राय करूया. तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तर लक्षात ठेवा, तेल अगदी छान गरम करून घ्यायचं मेदूवडा सोडायच्या आधी, आणि तेल छान गरम झाल्यानंतर मेदूवडा सोडायचा आणि मग गॅसची फ्लेम मीडियम करायची. तर पहा, इथे थोडंसं पीठ मी घातलं आहे आणि तेल मस्त तापलेलं आहे. तेल जर गरम नसेल तर मेदूवडा तेलकट होईल. तर पहा, इथे मी मेदूवडे सोडून घेते आणि लगेच याला आपल्याला हलवायचं नाही आहे. जे आपण आधी हे 2 जे मेदूवडे सोडलेत तेलामध्ये, ते पहा खालून असे ब्राऊन दिसायला लागलेत. तर आता आपण याला उलटून घेऊया. आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा ब्राऊन करून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. तर मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूने हे मेदूवडे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत फ्राय होतात. तर हे नंतर टाकलेले मेदूवडेसुद्धा पहा मी उलटून घेतलेत. तर खालची बाजू ब्राऊन दिसायला लागल्यानंतरच उलटायचे आहेत. तर असेच हे मेदूवडे दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत. पहा, काढून घेतला आहे मी. किती मस्त रंग आला आहे. तर असेच आपण सगळे मेदूवडे फ्राय करून घेऊया. अगदी झटपट हे मेदूवडे तयार होतात. तर इथे आपले सगळे मेदूवडे फ्राय करून तयार आहेत. सांबार आणि चटणीबरोबर मी हे मेदूवडे सर्व केलेत. तर तुम्ही हे असं प्रीमिक्स तयार करून ठेवू शकता आणि कधीही तुम्हाला हवे तेव्हा झटपट हे मेदूवडे तयार करू शकता. पहा, किती मस्त दिसत आहेत. अगदी परफेक्ट झालेत. तुम्हाला मी एक मेदूवडा तोडून दाखवते. तर पहा, अगदी सॉफ्ट झालेत, जाळीदार झालेत, आतून पोकळ झालेत. पहा, अगदी परफेक्ट असा मेदूवडा तयार होतो. तर या प्रीमिक्सपासून कधीही तुम्हाला मेदूवडा खायची इच्छा झाली की तुम्ही मेदूवडे तयार करू शकता. अजिबात डाळ भिजत घालायची गरज नाही आहे या रेसिपीसाठी.
तर आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.